विधानसभेचं कामकाज सुरू झालंय। अध्यक्षांनी सभाध्यक्षांची तालिका नामनिर्देशित करणे। मी महाराष्ट्र विधानसभा नियम 8 च्या पोटनियम 1 अन्वये खालील सदस्यांची सभाध्यक्षांच्या तालिकेवर नामनियुक्ती करतो। ॲडव्होकेट आशिष शेलार, श्री योगेश सागर, श्री चेतन तुपे, श्री संग्राम थोपटे, श्री संजय शिरसाट। सर्वश्री सुधीर मुनगंटीवार व भरत शेठ गोगावले विधानसभा सदस्य यांचा 29 नियम 23 अन्वये प्रस्ताव। महोदय, आपल्या अनुमतीने मी पुढील प्रस्ताव मांडतो। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे। प्रश्न असा आहे की महोदय, सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी जो प्रस्ताव मांडला आहे त्याला मी पाठिंबा व्यक्त करत आहे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करीत आहे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळावर ही विधानसभा पूर्ण विश्वास व्यक्त करत आहे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। आता मी सदर प्रस्ताव मतास टाकतो। देऊ 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 कोणतं सायटेशन द्या। झालं ना? होय मागचं. कोणतं citation? प्रस्तावावर देतो 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 प्रस्तावावर मतविभागणीची मागणी होऊन असल्यामुळे आता आपण मतविभागणीची प्रोसेस चालू करत आहोत। ज्या सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूने मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहात माझ्या उजव्या बाजूला आपल्या जागेवर बसावे व ज्यांना प्रस्तावाच्या विरोधात मतदान करायचे असेल त्यांनी सभागृहाच्या माझ्या डाव्या बाजूला बसावे। प्रस्तावावर मतदान घेतेवेळी अनुकूल असतील ते सर्व सदस्य प्रथम उभे राहतील। प्रत्येक सदस्यांनी ज्या जागेवर ते उभे आहेत त्या जागेवरून आपले नाव व अनुक्रमांक वाचावा, त्याप्रमाणे नोंद घेण्यात येईल। त्यानंतर सदस्यांनी आपल्या जागेवर खाली बसावे। त्यानंतर प्रतिकूल असणाऱ्या सदस्यांसाठी देखील हीच कार्यपद्धती अवलंबण्यात येईल। आता मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी 5 मिनिटं व आवश्यक वाटेल 10 मिनिटं घंटा वाजवण्यात येईल। त्यानंतर सभागृहाचे सर्व दरवाजे बंद करण्यात येतील। आता त्यांना काय बोलवायचं वगैरे असेल तर बिल बाजूला आहे ती
आता बेल एकदा बंद झाली की मला फक्त हे वाचायचं इथपासून ते इथपर्यंत. तर विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. विश्वासदर्शक ठरावासाठी आता मतदान होणार आहे. भाजप आणि शिंदेंचा गट या विश्वासदर्शक ठरावासाठी सामोरा जातोय. पहिल्यांदा आवाजी मतदान घेतलं गेलं आणि आता डिव्हिजनची मागणी केल्यामुळे अगदी काल ज्याप्रमाणे सर्वजण उभे राहिले होते आणि शिरगंटी झाली होती अध्यक्षपदाच्या निवडीच्या वेळेला, अगदी त्याच पद्धतीनं या विश्वासदर्शक ठरावासाठी सुद्धा मतदान पार पडेल. आता हे पाहायचंय की या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला शिंदेंचा गट आणि भाजप यांना किती मतं पडतात, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला नेमकी किती मतं मिळतात. कामकाजाला आता सुरुवात झाली आहे. थोड्याच वेळात मतदानाची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. आवाजी मतदान काही वेळापूर्वी पार पडलं आणि त्यानंतर डिव्हिजनची मागणी करण्यात आली. आदित्य ठाकरे अगदी शेवटच्या क्षणी आलेले आहेत. उदय सामंत आणि बाकीची सगळी जी मंडळी आहेत ती तिथे बसलेली आहेत, जी भाजपच्या सोबत सध्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी काही वेळ आहे, कारण अध्यक्षांनी आत्ताच सांगितलेलं होतं की सेकंड बेल झाली की दरवाजे बंद केले जातील, एक विशिष्ट वेळ दिला जातो आणि दरवाजे बंद होण्यापूर्वीच आदित्य ठाकरेंना सभागृहात पोहोचावं लागेल. सगळ्यात मोठी अडचण शिवसेनेची आता अशी झाली आहे की व्हीप हा शिंदे गटाचा मान्य करण्यात आलेला आहे, कारण काल राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांना गटनेते म्हणून आणि भारत गोगावलेंना प्रतोद म्हणून मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता काय घडतं हे पाहावं लागेल. राजेश टोपे सुद्धा आत्ता सभागृहात येत असल्याचं आपण पाहतोय. त्यामुळे या सर्वांच्या हातात अगदी काही सेकंद किंवा काही मिनिट आहेत, कारण एकदा सभागृहाचे दरवाजे बंद झाले विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला की अर्थातच यांना आतमध्ये प्रवेश करता येणार नाहीये. खरं तर ही दृश्य काही वेळापूर्वीची आहेत. आता सभागृहात सर्व सदस्य उपस्थित आहेत आणि अभय देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. आपण सरांकडे जाऊयात आणि प्रक्रियेची माहिती जाणून घेऊयात. सर, अगदी शेवटच्या क्षणी काही जण पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अशी पळापळ नेमकी का करावी लागते? कारण अध्यक्षांनी म्हटलं होतं की एक बेल होईल आणि या बेल नंतर कुणालाही सभागृहात प्रवेश नसेल. ही प्रक्रिया, हा सगळा प्रस्ताव मतदानासाठी येतो तेव्हाची नेमकी काय असते? नाही, मला वाटतं की आजच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये केवळ विश्वासदर्शक ठराव आहे, त्यामुळे स्वाभाविकच तो 11 वाजता जेव्हा कामकाज सुरू होईल तेव्हा तो चर्चेला येणार हे सर्वांना माहित होतं. हा कार्यक्रम पत्रिका कालच वितरित रात्री झालेली आहे, त्याच्यामुळे उशीर व्हायचं काही कारण नव्हतं. तरी पण एक वॉर्निंग बेल म्हणून इकडे तिकडे असतील सदस्य तर त्यांना सभागृहात येण्याची पूर्वसूचना दिली जाते. आता सभागृहाचे दरवाजे बंद केल्यानंतर प्रस्तावाला पाठिंबा देणारे जे लोक आहेत, काल आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस बघितलं की त्यांना 1, 2 असे क्रमांक स्वतःचं नाव सांगून मोजावे लागतील आणि त्याप्रमाणे प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या एकूण सदस्यांची संख्या ही निश्चित केली जाईल. त्यानंतर प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणारे जे लोक आहेत त्यांची त्याच पद्धतीने ते डिव्हिजन होईल. ते झाल्यानंतर काही आमदार जे असतात, जे काल आपण पाहिले की तटस्थ भूमिका घेतात, अशा त्यांची पण स्वतंत्रपणे वेगळी मोजणी होते आणि या तिन्ही बाबींना किती मतं मिळाली आहेत याचा निर्णय घेऊन अध्यक्ष महोदय प्रस्ताव संमत झाला नाही झाला हे जाहीर करतात. मला वाटतं की आता जी सगळी सरकारची जी रणनीती दिसते त्याप्रमाणे कालच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मतांनी विश्वासदर्शक ठराव संमत व्हावा त्यासाठी त्यांचे प्रयत्न दिसत आहेत. आता जो व्हीप जारी झालेला आहे, ज्याला मान्यता बरोबर बहुमत आहे हे तर कालच सिद्ध होत आहे, कारण अध्यक्षांची निवड झाली त्यावेळेला भाजप आणि शिंदे गट यांच्याकडे अधिकची मतं होती. ही औपचारिकता जरी असली तरी कालच्या मतांपेक्षा अधिकची मतं मिळवून विश्वासदर्शक ठराव जिंकावा ही अर्थातच भाजप आणि शिंदे गटाची भूमिका असणार आहे. त्यांचा तसा प्रयत्न असेल. आदित्य ठाकरे, अबू आझमी यांची अखेरच्या क्षणी धावाधाव पाहायला मिळाली, कारण अगदी शेवटच्या टप्प्यात हे सर्वजण विधिमंडळाच्या परिसरामध्ये पोहोचले. एक विशिष्ट वेळ असतो आणि त्याच दरम्यान तुम्ही आत प्रवेश करणं हे बंधनकारक असतं, कारण विश्वासदर्शक ठरावाच्या वेळेला जेव्हा ही प्रक्रिया सुरू असते तेव्हा दारं बंद केली जातात, कुणालाही बाहेर जाता येत नाही आणि अर्थात कुणालाही आतही प्रवेश दिला जात नाही. कामकाजाला आता सुरुवात झालेली आहे आणि शिरगंटीनं हळूहळू ही मतदान प्रक्रिया पुढे पार पडेल. सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे.
सुरू करू. एकनाथ संभाजी शिंदे 1, देवेंद्र गंगाधरराव फडणवीस 2, गुलाबराव रघुनाथ पाटील 3, उदय रवींद्र सामंत 4, चंद्रकांत बच्चू पाटील 5, राधाकृष्ण एकनाथराव विखे पाटील 6, सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार 7, बबनराव भिकाजी 5 मते 8, हरिभाऊ किसनराव बागडे 9, गणेश रामचंद्र नाईक 10, भरतशेठ मारुती गोगावले 11, दीपक वसंतराव केसरकर 12, दादाजी दगडू भुसे 13, संदीपान आसाराम भुमरे 14, गिरीश दत्तात्रय महाजन 15, आशिष शेलार 16, मंगल प्रभात गुमानमलजी लोढ़ा 17, कालिदास कोळंबकर 18, गुणवंतराव भारसाकळे 19, माधुरी सतीश मिसाळ 20, गोवर्धन शर्मा 22, अब्दुल सत्तार 23, शंभूराज शिवाजीराव देसाई 24, संजय पांडुरंग शिरसाट 25, ज्ञानराज धोंडीराम चौगुले 26, जयकुमार जितेंद्र सिंग रावल 27, विनय विलासराव कोरे 28, मदन मधुकरराव एरावात 29, रणधीर प्रल्हादराव सावरकर 30, बबनराव दत्तराव लोणीकर 31, डॉक्टर सुरेशभाऊ खाडे 32, जय सिद्धरामप्पा देशमुख 33, जय सिद्धरामप्पा देशमुख 33, संजय श्रीराम कुटे 34, चिमणराव रूपचंद पाटील 35, अनिल वावर 36, लखन सायदो मलिक लखन सायदो मलिक 37, किसन शंकर कथोरे 38, राणा जगजीत सिंह पद्मसिंह पाटील 39, शिवेंद्र सिंह अभयसिंह राजे भोसले 40, संतोष लक्ष्मणराव बांगर 41, रवींद्र दत्तात्रय चव्हाण 42, योगेश अमृतलाल सागर 43, संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर 44, राजेंद्र सुखानंद पाटणी 45, राजेंद्र सुखानंद पाटणी, संजय मुकुंद केळकर 46, रामचंद्र शिवाजी कदम 47, प्रशांत बन्सीलाल बंब 48, सुभाष सूर्यचंद्र देशमुख 49, मंदा विजय म्हात्रे 50, हरीश मारुती अप्पा पिंपळे 51, डॉक्टर तानाजी जयवंत सावंत 52, संजय दुलीचंद राठोड 53, कृष्णा पंचमराव खोपडे 54,
विकास शंकरराव कुंभारे 55. संजय वामन सावकारे 56. काशीराम वेचान पावरा 57. गणपत काळू गायकवाड 58. प्रशांत रामशेठ ठाकूर 59. भीमराव धोंडीबा तापकीर 60. जयकुमार भगवानराव गोरे 61. जयकुमार भगवानराव गोरे 61. अतुल भातखळकर 62. पराग मधुसूदन अळवणी 63. अमित भास्कर साटम 64. नितेश नारायण राणे 65. समीर त्रिंबकराव कुणावार 66. अतुल मोरेश्वर सावे 67. मनीषा अशोक चौधरी 68. विद्या जयप्रकाश ठाकूर 69. डॉक्टर भारती लवेकर 70. प्रताप बाबूराव सरनाईक 71. उत्तर देतो तुम्हाला अर्ध्या तासात. प्रकाश आनंदराव आबिटकर 72. देवयानी सुहास फरांदे 73. मोनिका राजीव राजळे 74. सीमा महेश हिरे 75. मोहन गोपाळराव मते 76. विजय भरतलाल रहांगडाले 77. समीर दत्तात्रय मेघे 78. कृष्णा दामाजी गजबे 79. कीर्तिकुमार मितेश भांगडिया 80. अशोक रामाजी उईके 81. संजीव रेड्डी बापूरावजी बट्टुरवार 82. पंकज राजेश भोयर 83. डॉक्टर देवराव मादगुजी होडी 84. दादाराव यादवरावजी केचे 85. आकाश पांडुरंग फुंडकर 86. डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड 87. तानाजी सखारामजी मुटकुळे 88. डॉक्टर संदीप प्रभाकरराव धुर्वे 89. किशोरप्पा पाटील 90. डॉक्टर बालाजी प्रल्हाद किनीकर 91. प्रदीप शिवनारायण जयस्वाल 92. संतोष रावसाहेब दानवे 93. डॉक्टर राहुल दौलतराव आहेर 94. कॅप्टन आर तमिल सेल्वन 95. महेश किसनराव लांडगे 96. राहुल सुभाष कुल 97. लक्ष्मण माधवराव पवार 98. धनंजय हरिभाऊ गाडगीळ 99.
सुरेश दामू भोळे 100. नारायण तिलोचन खुचे 101. महेश प्रभाकर चौगुले 102. कुमार उत्तमचंद एलानी 103. भीमराव रामजी केराम 104. केराम. दिलीप मंगळू बोरशे 105. अभिषेक डब्बू पाटील 106. राहुल उत्तमराव ढिकले 107. राम विठ्ठल सातपुते 108. सिद्धार्थ अनिल शिरोळे 109. संजय भास्करराव रायमुलकर 110. प्रकाश तारामती राजाराम सुर्वे 111. शहाजी बापू राजाराम पाटील 112. सुनील दत्तात्रय राणे 113. मेघनाथ दीपक साकोरे बोर्डीकर 114. नमिता अक्षय मुंडडा 115. श्वेता विद्याधर महाले 116. चालू कर रे बाबा हे. अभिमन्यू दत्तात्रय पवार 117. प्रताप अरुण भाऊ अडसड 118. मंगेश रमेश चव्हाण 119. राजेश उदयसिंग पाडवी 120. मिहीर चंद्रकांत कोटेचा 121. एकचंद श्रावणजी सावरकर 122. पराग किशोर शाह 123. राजेश संभाजी पवार 124. नामदेव जयराम ससाने 125. सुनील ज्ञानदेव कांबळे 126. सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी 127. समाधान महादेव अवताडे 128. श्यामसुंदर दगडूजी शिंदे 129. यामिनी यशवंत जाधव 130. लता सोनवणे 131. लता सोनवणे 131. महेंद्र हरिदळवी 132. महेंद्र सदाशिव थोरवे 133. शांताराम तुकाराम मोरे 134. श्रीनिवास चिंतामण वनगा 135. मंगेश अनंत कुडाळकर 136. योगेश रामदास कदम 137. सदा सरवणकर 138. दिलीप भाऊसाहेब लांडे 139. विश्वनाथ आत्माराम भोईर 140. महेश संभाजीराजे शिंदे 141.
रमेश नानासाहेब बोरणारे 142. संजय रामभाऊ गायकवाड 143. सुहास द्वारकानाथ कांदे 144. बालाजी देवदासराव कल्याणकर 145. राजेश रघुनाथ पाटील 146. राजेश पाटील 146. राजकुमार दयाराम पटेल 147. बच्चू बाबाराव कडू 148. ठाकूर हितेंद्र विष्णू 149. सिद्धी जितेंद्र ठाकूर 150. प्रकाश अण्णा कल्लाप्पा आवाडे 151. रवी गंगाधरराव राणा 152. जय बजरंगबली. राजेंद्र विठ्ठल राऊत 153. विनोद संतोष अग्रवाल 154. राजेंद्र शामोंडा पाटील अठरावकर 155. महेश बालदी 156. चंद्रकांत निंबाजी पाटील 157. किशोर गजानन जोरगेवार 158. प्रमोद रतन पाटील 159. आमचं 60. 2 वाढले पाहिजे होते ना. नार्वेकरचं घेणार ना, नार्वेकर वर गेले ना. 60. 60. मंजुळा तुळशीराम गावित 160. गीता भरत जैन 161. ॲडव्होकेट आशिष नंदकिशोर जयस्वाल 162. नरेंद्र भोजराज भोंडेकर 163. रत्नाकर माणिकराव गुट्टे 164. जय भगवान बाबा. आता प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या सदस्यांनी आपल्या आपल्या जागेवर उभे राहावे. एक एक करून सदस्यांनी स्वतःचे नाव व अनुक्रमांक उच्चारून आपल्या जागेवर खाली बसावे. नरहरी सीताराम झिरवाळ 1. अजित अनंतराव पवार 2. जयंत राजाराम पाटील 3. छगन चंद्रकांत भुजबळ 4. दिलीप दत्तात्रय वळसे पाटील 5. बाळासाहेब भाऊसाहेब थोरात 6. भास्कर भाऊराव जाधव 6. 7. भास्कर भाऊराव जाधव 7. 7. आदित्य रश्मी उद्धव ठाकरे 8. हसन मियालाल मुश्रीफ 9. राजेश अंकुशराव टोपे 10. डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे 11. बाळासाहेब पांडुरंग पाटील 12. जितेंद्र लिता सतीश आव्हाड 13. धनंजय पंडितराव मुंडे 14. नाना फाल्गुनराव पटोले 15. पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण 16.
सुनील वामन प्रभू 17, अजय विनायक चौधरी 18, अनिल भाईदास पाटील 19, आदिती वरदा सुनील तटकरे 20, प्राजक्त प्रसाद तनपुरे 21, डॉक्टर नितीन काशीनाथ राऊत 22, साळवी 23, रवींद्र दत्ताराम वायकर 24, संजय शकुंतला बाबुराव बनसोडे 25, यशवंत विठ्ठल माने 26, बबनराव विठ्ठलराव शिंदे 27, प्रकाश सुंदरराव सोळंके 28, माणिकराव शिवाजीराव कोकाटे 29, दौलत भिकाजी दरोडा 30, ॲडव्होकेट केसी पाडवी 31, सुनील छत्रपाल केदार 32, असलम रमजान अली शेख 33, वर्षा ललिता एकनाथ गायकवाड 34, यशोमती चंद्रकांत ठाकूर 35, नितीन भिकनराव टाले 36, नितीन भिकनराव टाले 36, वैभव विजय नाईक 37, सुमन आर पाटील 38, सरोज बाबूलाल हिरे 39, धर्माराव बाबा आत्राम 40, मकरंद लक्ष्मणराव पाटील 41, दीपक प्रल्हाद चव्हाण 42, दिलीप दत्तात्रय मोहिते 43, अमित विलासराव देशमुख 44, डॉक्टर विश्वजीत पतंगराव कदम 45, सुरेश अंबादासराव वरपुडकर 46, अमीन अमीर अली पटेल 47, रणजित प्रतापराव कांबळे 48, राहुल वेदप्रकाश पाटील 49, कैलास बाळासाहेब गाडगे पाटील 50, मानसिंग फत्तेसिंग नाईक 51, अशोक रावसाहेब पवार 52, दिलीप शंकरराव बनकर 53, पाटील बाबासाहेब मोहनराव 54, संग्राम अनंतराव थोपटे 55, अरे शेर बोला तो ईडी लग जाएगा मेरे पीछे। राजकारण में साम दाम दंड भेद ये चीज होती है, लेकिन आजकल मतमोजणी नाही, पण आज केवळ मतदान होईल, इकडे हेडकाउंट होईल, बाकी आपण भाषण शेअर सगळी नंतर करू. इनकम टॅक्स राज्यपाल जरूरी है। या पुढे घ्या.
कैलाश गोरंट्याल आपटा 56. अमित सुभाषराव जनक 57. संजय मामा विठ्ठलराव शिंदे 57. 58. संजय मामा विठ्ठलराव शिंदे. संजय गोविंद पोतनीस 59. रोहित पवार 60. राजू माणिकरावजी कारेमोरे 61. मनोहर गोवर्धन चंद्रिकापुरे 62. इंद्रनील मनोहरराव नाईक 63. चंद्रकांत उर्फ राजू रमाकांतराव नवघरे 64. नितीन अर्जुन पवार 65. सुनील चंद्रकांत भुसारा 66. सुलभा संजय खोडके 77. 67. सुभाष रामचंद्र धोटे 68. PN पाटील 69. शिरीष कुमार स्वरूप सिंग नाईक 70. राजेश पंडितराव इकडे 71. बळवंत बसवंत वानखडे 72. विकास पांडुरंग ठाकरे 73. राजू देवनाथ पारवे 74. सुनील राजाराम राऊत 75. रमेश गजानन कुरगावकर 76. प्रकाश वैकुंठ फातर्पेकर 77. उदयसिंग सरदार सिंग राजपूत 78. राजपूत 78. अतुल वल्लभ शेठ बेनके 79. सुनील शंकरराव शेळके 80. हो. सुनील विजयराव टिंगरे 81. चेतन विठ्ठल तुपे 82. डॉक्टर किरण यमाजी लहामटे 83. आशुतोष अशोकराव काळे 84. आशुतोष अशोकराव निलेश ज्ञानदेव लंके 95. 85. सहस्राम मारुती कोरोटे 86. सौ प्रतिभा सुरेश धानोरकर 87. इरामन भिकाजी खोसकर 88. सासरे व दोरच झाले. संजय चंदूकाका जगताप 89. लहू नाथाजी कानडे 90. ऋतुराज संजय पाटील 91. विनोद भिवा निकोले 92.
संदीप रवींद्र क्षीरसागर 93. बाळासाहेब भाऊसाहेब आजबे 94. शेखर गोविंदराव निकम 96 95. राजेश नरसिंगराव पाटील 96. जयश्री चंद्रकांत जाधव 97. शंकरराव यशवंतराव गडाख 98. देवेंद्र महादेवराव भुयार 99. आता तटस्थ सदस्यांनी आपल्या जागेवर उभे राहावे. याच्यानंतर डायरेक्ट मुख्यमंत्र्यांचा वासिम आझमी एक निर्णय हे डिक्लेअर झाल्यानंतर आता रईस कासम शेख 2. पूर्ण दिलंय ना, प्रस्ताव संमत झाला वगैरे. शाह फारुख अनवर 3. पण या सगळ्याची नोटिंग करून ठेवायला लागेल तुम्हाला की हा म्हणजे सीएम डीसीएम आणि मग प्रत्येक एक व्यक्ती बोलेल. हो बरोबर. सीएम नंतर डीसीएम बोलतील. काल पण आपण सीएम डीसीएम आणि मग दिलेलं. सरकारच्या बाजूने सीएम डीसीएम बोलले. झालं ना. आता मी या प्रस्तावावरील मतविभागणीचा निकाल जाहीर करतो. प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणाऱ्या अनुकूल सदस्यांची संख्या 164 इतकी आहे व प्रस्तावाच्या विरोधात मतदान करणाऱ्या प्रतिकूल सदस्यांची संख्या 99 इतकी आहे. प्रस्तावाच्या बाजूने असणाऱ्या सदस्यांची संख्या 164 म्हणजे जास्त असल्यामुळे सदर प्रस्ताव संमत झाला असे मी घोषित करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.